साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे सहपरिवार, काय नेमकं औचित्य आहे? औचित्य असं नसतेच आमचं, नेहमी मनात आलं की आम्ही येतो इथे, कारण सर्वांसारखा तुमच्या सर्वांसारखाच मी सुद्धा साईबाबांचा फार मोठा भक्त आहे आणि साईबाबा विषय माझ्यासाठी एक विशेष स्थान आहे. कारण मी दिग्दर्शन जे पहिला सुरुवात केली ते मी साईबाबांवरती एक छोटीशी फिल्म बनवली होती, अ डे इन शिर्डी म्हणून आणि त्यानंतर साईबाबांनी मला इतकं सपोर्ट केलेला आहे तेव्हा साईबाबा सर्वांचीच काळजी घेतात, तशी त्यांनी माझी पण घेतलेली आहे आणि मनात आलं की आम्ही येतो. आणि माझा मित्र आहे गौतम खांडके, तो नेहमी मला जेव्हा तो सांगतो चला जायचं तेव्हा मी निघतो त्याच्याबरोबर आणि आमचे साई इथे आहेत, साई ते आम्हाला खूप हेल्प करतात. साई इथेच आहेत, ये ना साई, हे आमचे साई आहेत. हे फार एन्थुझियास्टिक पर्सन आहे, स्वतःचं त्याचं स्पोर्ट्सचं शॉप आहे आणि तो मला नेहमी हेल्प करतो जेव्हा मी शिर्डीला येतो तेव्हा. आणि हा माझा गौतम मित्र आहे, गौतम आहे हा माझा मित्र आहे, ह्याच्यामुळे मी हे नाशिकचेच बेसिकली तुला बाबाचा पुलावा येतो. बरोबर, थँक्यू व्हेरी मच. एक आला, 2 आला, 3 येतोय. हो, आता कालच आम्ही त्याची अनाऊन्समेंट केली. झपाटलेला, त्याला मी झपाटलेला 3 असं नाही म्हणत आहे, झपाटलेला मी तात्या विंचू आणि त्याचं शूटिंग आता लवकरच सुरू होईल. त्याच्या आधी थोडं खूप काम आहे, CGमध्ये काम आहे, थोडंसं आम्हाला ऑस्ट्रेलियाला जाऊन त्याचं काही CG वर्क करायचं आहे, तेव्हा सगळ्या गोष्टी मी याच्या मागे लागलेलो आहे. बघूया प्रेक्षकांना. बाकीच्या 2 झपाटलेले याच्यात काय वेगळेपणा असतो? पडद्यावर बघा. थँक्यू.